हॅलो नमस्कार, मी पूजा सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्वजण? आय होप सर्व मस्त आणि मजेत असाल. तर व्हिडिओची सुरुवात बघा मी इथून करते, थोडंसं अपडेट देते माझ्या प्लांट्सचं. तर ज्या काही याच्या शेंगा होत्या गोकर्णच्या सुकलेल्या, त्याचे बी मी टाकले होते या कुंडीमध्ये. अगदी छान रोपं आले छोटे छोटे, आणि हा जो एक वेल आहे तो पण छान वाढला आहे. आणि त्याच्यासाठी त्याला सपोर्टसाठी मी एक ते दोरा बांधला आहे वरती, की जेणेकरून तो वेलवरती जावा. आणि मनी प्लांट्सही छान ग्रो होत आहेत. गवती चहा पण छान हिरवागार झाला आहे, आणि एकंदर छान सगळेजण प्लांट्स जे आहेत ते वाढत आहेत. कारण या खिडकीमध्ये ना सकाळचं छान सूर्यप्रकाशही मिळतो त्यांना, आणि पाणी पण मी व्यवस्थित देते आहे, त्यामुळे छान ग्रोथ आहे एकंदर. तर संध्याकाळ झाली होती, आणि संध्याकाळचं जे काही रूटीन आहे तुमच्याशी मी शेअर करावं म्हटलं. तर या टायमिंगला मच्छरसुद्धा भरपूर येतात, सो आधी खिडकी लावून घेतली. आरूसुद्धा स्कूलमधून आली होती, सो विचार केला काहीतरी थोडंसं स्नॅक्स बनवावं खाण्यासाठी. तर हे मकेन्स जे आहेत फ्राईज, स्माइल्स, तर हे होतं अवेलेबल फ्रीजमध्ये, सो हेच फ्राय करायला घेतलं. आणि डीमार्टमधून आणलं होतं. याच्यासोबत कधी कधी मी आलू टिक्कीसुद्धा आणते, ते पण छान लागतं. आणि फ्रोझन केलेले प्रोडक्ट जास्त मी वापरत नाही, पण कधीतरी आणते, कारण आरूला पण आवडतं आणि मला पण पर्सनली माझं फेवरेट आहे त्या गोष्टी. सो कधीतरी होऊन जातं की जर डीमार्टला गेलो आणि एखादं पॅकेट घेऊन टाकते मी, कारण आमच्या जवळपासनं इथे जास्त अशी व्हरायटी किंवा स्नॅक्सचे ह्या गोष्टी आहेत पदार्थ, ते जवळपास असे चांगल्या क्वालिटीचे किंवा स्वच्छता असलेल्या गोष्टी मिळत नाहीत जवळपास. सो मग ह्या असं गोष्टी आणल्या की कधीतरी खाणं होतं. थोडंसं क्रेविंग्स झालं की स्नॅक्स खायचं संध्याकाळच्या टायमिंगला किंवा संडेला वगैरे, तर मग हे बरं पडतं. त्यासोबतच जेवणाची तयारी त्यासोबतच मला करायची होती. तर संडेला मी या शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या, त्या मी कट करून एअरटाईट त्याच्यामध्ये कंटेनरमध्ये ठेवून दिल्या होत्या. आणि म्हटलं आज ह्याचंच एकच रस्सा भाजी बनवायची, सो तेही काढून ठेवलं फ्रीजमधून. आणि फ्रेंच फ्राईज पण आरूला भरपूर आवडतात, तर ते मी घरातच बनवते, अगदी इझी आहे. आणि यूट्यूबवरती पण आपल्याला भरपूर रेसिपी मिळतील फ्रेंच फ्राईज कसे करायचे घरच्या घरी. त्यासोबतच मी मंचुरियन पण घरीच बनवते, आणि कधीतरी वाटलं तर वडापाव वगैरे ह्या गोष्टी पण, मिसळपाव होऊन जातात, पावभाजी, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. तुम्हालासुद्धा आवडतात का ह्या फ्रोझन केलेल्या ज्या जे पदार्थ मिळतात डीमार्टमध्ये? तुम्ही घेऊन येता का? कोणते आणता तेही मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ओके, तर ह्या गोष्टी तर होतच राहतील. त्यासोबतच मी एक सांगेन की जेव्हा कमेंट येतात ना, मला इतकं छान वाटतं ना की विचारूच नका. एक कामाची आपल्या पोचपावती कोणतरी देते आपल्याला, असं जाणीव होते, आणि एनर्जी येते की थोडंसं मोटिवेशन मिळते की अजून काम आपल्याला छान केलं पाहिजे. आणि छान वाटतं जेव्हा तुम्ही कमेंट करता. तर जे कोणी माझे व्हिडिओ बघतायत ना, त्यांनी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा. चला तर तयार आहे आमच्या आवडीचं स्नॅक्स मी खायलाही आमच्यासोबत. तर आरूला खाऊन झाल्यानंतर होमवर्क सांगितलं काय आहे, आणि तिला अभ्यासाला बसवून दिलं, कारण ती जेव्हा अभ्यास करते तो टाईम असतो माझा जेवणाचा. जेवण बनवत बनवत मी तिला अभ्यास तिचा घेत असते, आणि ते इझी होऊन जातं, आणि थोडं लक्षही राहतं अभ्यासावर तिच्या. सोबतच जेवण पण बनवून घेत होती मी. आणि आज जास्त काही जेवण बनवायचं नव्हतं, एकच रस्सा भाजी, म्हणजे आमच्याकडे कालवण म्हणतात. तुमच्याकडे काय शब्द आहे? जी आमटी असते तिला काय बोलता, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण प्रत्येक ठिकाणी वेगळे शब्द असतात प्रत्येक गोष्टींचे. तर आमच्याकडे कालवण म्हणतात. तर मला एकच कालवण करायचं होतं शेवग्याच्या शेंगेचं. त्यात मी तूर डाळ टाकली आणि ठेवलं असं शिजायला. त्यानंतर भात लावायचा होता कुकरला. तर घरचे तांदूळ असतात, पण तरी पण मी 1-2 वेळा धुवून घेते चांगलं, आणि मग भात लावून दिला कुकरला. आणि चपातीचं पीठ मळून घेतलं, कारण भाकरीचं पीठ संपलं आहे, दळण करून ठेवलं, फक्त द्यायचं आहे ते. त्यामुळे आज रात्री चपात्याच, नंतर मी रात्रीची भाकरी प्रिफर करतो खायला, आणि सकाळी चपाती. पण आज दोन्ही टाईम चपात्याच होत्या, त्यामुळे पीठ मळून घेतलं. तर बघा लास्ट ना मी एका मिनी व्लॉगमध्ये, म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये, एक गोष्ट तुम्हाला दाखवली होती, म्हणजे माझा मसाल्याचा डब्बा जो ब्ल्यू कलरचा आहे, मसाला बॉक्स, त्याच्यामध्ये आपण हळद किंवा मसाला ठेवतो ना, तर ते दाखवला होता की मी मिशोवरून घेतला होता. आणि छान त्याचा वापर केल्यानंतर मी रिव्ह्यू दिला की अगदी छान क्वालिटी आहे त्याची, जे मटेरियल आहे त्याचं, आणि कलरही छान आहे, आणि छान आहे तो, म्हणून मी असं शेअर केलं होतं. तर खूप जणांना तो आवडला, आणि त्या प्रोडक्टची लिंक ना मी कम्युनिटी पोस्टला शेअर केली होती. पण काहींना जर नसेल ती भेटली तर ना, ह्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक शेअर करते, आणि त्या लिंकवरून जर तुम्ही क्लिक करून घेताय ना, तर जे सेम प्रोडक्ट मी मागवलं आहे, मी वापरते तेच प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि अगदीच अफोर्डेबल प्राईस आहे, म्हणजे कमी किमतीत. 140ला काहीतरी तो मसाल्याचा डबा आहे तो मिळाला होता. अजूनही त्याची प्राईस कमीच आहे, आणि सेल असेल तर अजून थोडा डिस्काउंट मिळून जातो. तर अजून ज्या काही गोष्टी मी मिशोवरून मागवल्यात घरातल्या किंवा किचन रिलेटेड, तर त्या सगळ्या मी शेअर करेन त्यांच्या लिंक. तुम्हाला जे कोणाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. त्यासोबतच आपल्या चॅनलवरती ना मी रिव्ह्यूचे व्हिडिओ पण शेअर करते, अनबॉक्सिंगचे, मिशोवरून मागवलेल्या वस्तू किंवा ऑनलाईन ज्या काही वस्तू मागवते, तर तेही तुम्ही व्हिडिओ बघा. त्यातून काय गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही त्या मागवू शकता. लिंक जशी मी शेअर केलेलीच असते. चला, तर इथं पीठ मळून झालं, ते भिजण्यासाठी मी ठेवलं. एक 10-15 मिनिटं भिजून झाल्यानंतर मी चपात्या लाटते, कारण चपात्या छान येतात, मऊ होतात. तोपर्यंत या गोष्टी शेअर करते. तर मला ऑर्डर आली होती होममेड चॉकलेट्सची. तर मी घरी होममेड चॉकलेट्स बनवते, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे. तर त्यासाठी काही सामान हवं होतं, तर ते मी घेऊन आली. जसं की डार्क कंपाऊंड, मिल्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड,
तर वेगवेगळ्या फ्लेवर्सची चॉकलेटच्या ऑर्डर होत्या. सो हे लागणार होतं मला, घरी अवेलेबल नव्हतं. घरी काही मी एक्स्ट्राचं ठेवत नाही कारण उगाच खराब होणार आणि एवढ्या पण ऑर्डर नसतात. सो जेव्हा काही सीझन असेल किंवा क्रिसमसच्या टायमिंगला, दिवाळी टायमिंग किंवा रक्षाबंधन, तसंच गणपतीमध्ये मोदकही मी बनवते होममेड चॉकलेटपासून. सो तेव्हा ऑर्डर असतात तेव्हा मी बल्कमध्ये आणून ठेवते. पण तोपर्यंत जर अशा ऑर्डर आल्याच तर मी शॉपमधून घेऊन येते. थोडं महाग मिळतं पण ठीक आहे. तर जोपर्यंत चपातीचं पीठ भिजते ना तोपर्यंत कालवण झालं होतं, भात झाला होता. आणि म्हटलं ही सांगते गोष्ट तुम्हाला, तर मिशोवरून बघा हे 2 ना मी ड्रेस मागवलेत. 3 पीस कुर्ता सेट आहे. छान क्वालिटी आहे, कपडा कॉटन आणि अगदी चांगल्या क्वालिटीचं आहे मटेरियल याचं आणि कमी किमतीत ते पण. तर हे तुमच्याशी मी नक्की शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामुळे याच्यानंतर येणारा जो व्हिडिओ असेल तुम्ही नक्की बघा आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर. आणि सबस्क्राईब केलं असेल तर ना बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन येत राहील माझे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा. त्यासोबतच ही एक गोष्ट मी डीमार्टमधून घेतली होती, 149 प्राईस आणि अगदी छान क्वालिटीचं हे ऑर्गनायझर आहे. बाजूला जे आहे ते वुडनचं त्याला हँडल आहे लाकडाचं, इझी टू यूजसाठी पकडण्यासाठी आणि चांगली क्वालिटी आहे याची. ऑर्गनाईज तुम्ही काहीही करू शकता यामध्ये. तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता, किचनमध्ये तुम्ही काही गोष्टी ठेवू शकता, मेकअपच्या ज्या काही वस्तू आहेत त्याही ठेवू शकता. खूप काही ऑर्गनाईज होऊ शकतं याच्यामध्ये. तर इथं माझं भात झाला होता, कालवण पण झालंच. मी गॅस नंतर बंद केला आणि पीठ भिजत होतं. त्यानंतर आरूचा जो काय होमवर्क होता तो तिने कंप्लीट केला, कारण दुसऱ्या दिवशी तिची टेस्ट होती त्यामुळे ती रिव्हिजन करत बसली होती, थोडंसं लर्न करत बसलेली, कारण तिचं टेस्ट होती. तर हे बघा इथं कालवण दाखवते मी तुम्हाला. असं छानपैकी एकच बनवलं आहे, तूर डाळ टाकली याच्यामध्ये आणि दळण करून ठेवलं तर तेही मला द्यायला जायचं थोड्या वेळाने. तर चपात्या झाल्यानंतर मी दळण देऊन येणार आहे, बाजूच्या बिल्डिंगमध्येच आहे. काही जण चॅनलवर जर नवीन असाल ना, नव्याने व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काही जण व्हिडिओ बघत आहेत पण ना लाईक तर करतच नाहीत आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करत नाहीत. जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज करा तुम्ही. आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे व्हिडिओज असतात, डेली ब्लॉग्स किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, तसंच काही रेसिपीज आहेत जुन्या आणि त्यासोबतच ऑनलाईन शॉपिंगचे रिव्ह्यूज, अनबॉक्सिंग व्हिडिओज आणि शॉर्ट्स व्हिडिओज, मिनी व्लॉग्स हे सर्व असतं. तर प्लीज चेकआउट करत जा आणि त्यासोबतच सपोर्टही करा. सो चला, इथं माझ्या चपात्या मी पटकन करून घेते. जास्त काही चपात्या करायच्या नव्हत्या, 4 चपात्या करायच्या होत्या तर त्या करून घेते. आणि त्यासोबतच तुम्हाला मी एक गोष्ट विचारते की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज माझे बघायला आवडत आहेत किंवा कोणते आवडतील, तर ते तुम्हाला सजेस्ट करा, तसे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. मग ते रुटीन व्लॉग्स असो किंवा डेली व्लॉग्स असो किंवा कोणत्या विषयावरती जर असतील तर तेही मला सांगा, मी बनवेन नक्कीच. आणि इथे बघा माझ्या चपात्याही छानपैकी झाल्या, ती शेवटची चपाती आहे आणि चपात्या फुगतात. फक्त मला काय होते की मी चपात्या बनवत मला व्हिडिओ शूट नाही करता येते, कारण स्टँड नव्हता घेतला मी हातामध्ये, एका हातामध्ये फोन घेतला होता आणि मी शूट करत होते. ओके, ते आता मी दळण वगैरे देऊन येते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.